नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आहे आज या चौकामध्ये उभा. त्या चौकाचं नामकरण आजपासून आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे चौक असं करण्यात आलं आहे. वडोदरा जैनपेठी महामार्गाचा हा अकलोली जवळचा बायपास आहे, तिथे हा चौक आदिवासी प्रतिष्ठानतर्फे ह्या चौकामध्ये पुतळा उभारण्यात येणार आहे. आणि आज जागतिक आदिवासी दिवस आहे. तो आदिवासी प्रतिष्ठान तर्फे साजरा केला. साधारणतः 200 ते 250 मुलं महिला या सगळ्यांनी मिळून अति उत्साहात साजरा केला. आपल्यासोबत आहेत दक्ष नागरिक संघटनेचे अध्यक्ष राजूजी भांगरे साहेब. भांगरे साहेब, काय सांगाल तुम्ही? आज जागतिक आदिवासी दिवस आपण साजरा करतो. जय जोहार. मी डॉक्टर राजेंद्र भांगरे, संस्थापक अध्यक्ष दक्षिण फाउंडेशन. आज जो आपण ह्या परिसरामधून म्हणजे आपल्या ह्या पंचक्रोशीतून अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी, उसगाव, हिवाळी, कोटगाव, अंबाडीसारख्या ह्या पूर्ण पंचक्रोशीतून आपण आज जो जागतिक आदिवासी दिन जो साजरा केलेला आहे, हा जागतिक आदिवासी दिन आहे हा पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. आणि ह्या दिनाचं औचित्य साधून आपण या रॅलीचं अवलंबन केलं होतं. आणि ही रॅली जी आहे, आपण उसगाववरनं सकाळी 10 वाजता रॅली आपण सुरुवात केली होती की आपण आज आपण इथे नामकरण केलेलं आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौक. या चौकामध्ये ह्या रॅलीचं सांगता केलेली आहे. अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. परिसरातून पंचक्रोशीतून सुमारे 500 ते 1000 लोक आदिवासी बांधव माझे सगळे याच्यामध्ये सामील झाले होते. लहान मुलांना घेऊन सुद्धा ते आपल्या या रॅलीमध्ये सामील झाले होते आणि त्यांनी हा उत्साह आम्हाला दाखवला इथे. अशा पद्धतीने संघटित राहणं किंवा आपण जर संघटित राहिलो तर आपण आपले जे प्रश्न आहेत, जे आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत, सरकार दरबारी मांडण्यासाठी आपल्याला संघटित होणं खूप गरजेचं आहे. त्या निमित्ताने आजचा हा औचित्य साधून ना ह्या 3 ज्या आपल्या संस्था आहेत की आदिवासी राघोजी भांगरा जी संस्था आहे, त्याच्यानंतर आपली वज्रेश्वरी प्रतिष्ठान संस्था आहे किंवा राष्ट्रीय आदिवासी एकता मंच आहे, ह्या सगळ्यांनी मिळून यांनी सर्वांनी एकत्र येऊन ना हा कार्यक्रम साजरा केला होता इथे. आणि त्याच्यामध्ये सगळेजण सामील होऊन ना त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहामध्ये त्यांचा हजेरी नोंदवलेली आहे. आणि ह्या कार्यक्रमाचा मेसेज आपण ह्या पंचक्रोशीमध्ये दिलेला आहे. मला एक खेदाची गोष्ट वाटते की हा कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाही, हा माझ्या बांधवांचा, माझ्या आदिवासी समाजाचा हा कार्यक्रम आहे. तर एक समाज बांधव म्हणून ह्या पंचक्रोशीतले जे काही लोक आहेत किंवा जे काही लोकप्रतिनिधी आम्ही ज्यांना म्हणतोय, ज्यांना आम्ही पुढे पाठवलं होतं, कोणाला पंचायत समिती, कोणाला जिल्हा परिषद, कोणाला आमदार, खासदार, ह्या पदांवर ज्यांना ह्या लोकांनी पाठवलेले आहेत, त्या लोकांनी इथं उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. परंतु ही खेदाची गोष्ट आम्हाला म्हणजे मी एक प्रखरतेने जाणीव करून देतो आहे की आम्हाला हे जाणवलं इथे की आपले सर्व बांधव, इथले सर्व सरपंच, उपसरपंच, ती कमिटी सगळेजण इकडे हजर होते. परंतु आम्हाला अपेक्षा होती की आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा इथे येतील आणि समाज बांधव म्हणून आमच्यामध्ये सहभागी होतील. परंतु ती खंत राहिलेली आहे. निश्चित पुढल्या वेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्यांनासुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आणि हे जे कार्यक्रम आहेत ते सालोसाल पुढे अशा पद्धतीने चालू राहतील. राजूभाई, जगामध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो, म्हणजे जगातला मूल निवासी हा आदिवासी आहे. आपल्यासोबत आहेत माझे मित्र, संघटनेचे अध्यक्ष वज्रेश्वरीचे सोमनाथ पारुसा. आज कसं वाटतंय सोमनाथजी, तुम्ही सर्व तरुणांना एकत्र घेऊन उत्साहात आदिवासी दिवस साजरा केला? फारच आनंद होतो. आणि सर्व माझे पदाधिकारी आहेत आणि माझे अध्यक्ष साहेब आहेत आणि माझे मित्र आणि महिला मंडळ, यांनी मला, आमच्या लोकांना आणि आमच्या मला सुद्धा त्यांनी फार मदत त्यांनी केली. आणि आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही कामं करतो आणि सगळ्यांचा हातबोड आम्हाला असतोच. आणि असल्यामुळे आम्ही या राघोजी भांगरा चौक न सांगता आम्ही सर्कलच सांगायला पाहिजे, कारण की सर्कलच आम्हाला बरं वाटेल असं वाटतं. कारण की आम्हाला पूर्ण जागाच आम्हाला पाहिजे ती. कारण की या ग्रामपंचायत अकलोली असो, या वज्रेश्वरी असो, या गणेशपुरी असो, या ग्रामपंचायतचा आम्ही ठराव मंजूर करून घेतलेला आहे. हे तिन्ही गाव पेसा गाव असल्यामुळे आम्ही ठराव मंजूर करून घेतलेले आहे. पुन्हा ग्रामसभेच्या नुसार आम्ही ठराव मंजूर करून घेतली. मग तशी पूर्ण आम्ही प्रोसिजर केली, नंतरच आम्ही तशी सर्कलला नाव दिलं आहे राघोजी भांगरे. एवढं सांगून धन्यवाद. म्हणजे जो मूल निवासी आहे, मूल निवासीचा पुतळा इथं राघोजी भांगरेंचा लावण्याची व्यवस्था
आदिवासी प्रतिनिधींचा किंवा राजूभाई ह्या सगळ्या आदिवासी बांधवांचा मोलाचा वाटा आहे. प्रकाशजी काय सांगाल तुम्ही? प्रकाशजी अजून कोण बोलत आहे? मिलिंद, माझे मित्र, वर्गमित्र, आज काय सांगाल? आज मोठ्या प्रमाणात तरुण एकवटला जातोय, सगळ्या समाजातले लोक राजूभाई जे असतील एकत्र करतात. अतिशय आनंद होतो. जवळजवळ 1982 साली संघाची जी आदिवासी स्थायी समिती आहे त्या स्थायी समितीने आदिवासीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जे हक्क अधिकार आहेत ते मिळावेत त्यांना यासाठी पहिली बैठक घेतली आणि त्यात 9 ऑगस्ट 9 तारीख जी होती त्या 9 ऑगस्टला ती सुरुवात झाली होती आणि त्याच्याच साठी आपण जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो. या दिवशी आपल्या आदिवासी समाजाला, जो समाज आदिवासी आहे त्याचं जे अस्तित्व आहे, त्याची अस्मिता आहे, त्याची संस्कृती आहे, त्याचा आत्मसन्मान आहे किंवा त्याचे जल जंगल जमिनीवरचे जे अधिकार आहेत ते त्याला मिळाले पाहिजेत. ते गेल्या मला असं वाटतं की स्वातंत्र्याचे एवढे वर्ष होऊनसुद्धा ते आज मिळालेत का नाही मिळालेत त्याची तेव्हा ते कागदावर येत असं मला वाटत आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्व आदिवासी बांधवांनी संघटित होऊन ते जे हक्काधिकार मिळाले आहेत अजूनसुद्धा आपल्यावर जे अन्याय अत्याचार आणि आपलं शोषण होतं आहे ते थांबावं. आणि जोपर्यंत हा एक दिवस न साजरा करता जोपर्यंत आपल्यावरती होणारे अन्याय अत्याचार आहेत किंवा जे आपल्याला हक्काधिकार मिळले आहेत तो जोपर्यंत नाही मिळत तेव्हा आपण लढा चालू ठेवला पाहिजे. एवढी आपल्या माध्यमातून धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या सर्वांना आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट एस पाटीलसह मिलिंद कांबळे, वज्रेश्वर.